चर्चा करणार आहोत आणि आपण आज पुढे जाणार आहोत. तेव्हा एकूणच आपण काय काय शिकलो ह्या मागच्या 10 दिवसांमध्ये. इंग्लिश असेल, मानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल किंवा एकूणच ऍप असेल, ते ज्या काही आपण प्रश्नपत्रिका सोडवल्या, मला वाटतं 2 रविवार आपण प्रश्नपत्रिका ही सोडवलेल्या आहेत, वेगवेगळ्या टेस्टही दिलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणे आणि त्याच्या माध्यमातून आपण ज्या काही आपल्याकडून ज्या सिली मिस्टेक्स होतात, छोट्या मोठ्या गोष्टी, हे आपल्याला बरोबर वाटतात त्यावेळी करत असताना, किंवा आपण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करत राहतो, तर त्यातला नेमकेपणा आणण्यासाठी, सिली मिस्टेक्स टाळण्यासाठी आपण आज हे खास स्टडी हॅबिट्स वरच आपले सेशन असेल आणि त्यानंतर आपल्या मॅडम जॉईन. ओके, आर यू रेडी स्टुडंट्स? येस सर. ओके सर, तय्यब सर, मला आता शेअरचा ऑप्शन द्या माझ्याकडं, मग नंतर. तय्यब हा सर, सर, आताच घ्या सर. मला शेअर करण्याची परवानगी द्या. शेअर करण्याची परवानगी द्या, म्हणजे मग मी तुम्हाला रजा देईन. ओके, एक सेकंद. हा, येस सर, येस सर, येस सर. येस, दिसतो का मी सगळ्यांना? आणि स्क्रीन पण दिसते का? हो 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 सर. येस सर. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मला सांगा, आपण मानसशास्त्र कुठल्या कुठल्या विषयांचा अभ्यास केलाय मागच्या 8 दिवसात आपण? सेशन्स कुठले कुठले झालेत आपले? मानसशास्त्र, मराठी, इंग्लिश. काय वेळी हॅलो, आवाज आवाज हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांबरोबर? हो हो सर येतोय. हो सर येतोय. इंग्रजी, मानसशास्त्र, इंग्रजी आणि मराठी व्याकरण, 3च विषय झालेत ना आपले, नाही का? हो सर, 3च झाले. 3ही विषयांचं आपलं फाउंडेशन आणि आपले प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. आजपासून गणित आणि विज्ञानचे देखील मॅडम जॉईन करत आहेत. या मॅडम सुद्धा मागची 15 वर्ष झालं शिक्षण शास्त्रामध्ये काम करतात. युनिव्हर्सिटी टॉपर आहेत. स्वतः त्यांनी या सगळ्या प्रकारच्या परीक्षा पास आउट आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील अनेक विद्यार्थ्यांना या प्रकारच्या प्रदर्शनाचा फायदा मिळालेला. मॅडम आज आपले होत आहेत. हॅलो, आवाज येत नाही का माझा? येतोय सर, सांगा. हो सर येतोय. येस येस, तर त्या मॅडम आपल्याकडे जॉईन होणार आहेत. पण तत्पूर्वी आपण एक सेकंद गेलाय. आता लॅपटॉप ऑन करता येईल. तर मानसशास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत, किंवा त्यात कुठल्या कुठल्या घटकांवर चर्चा झालेली आहे? हॅलो, आवाज येतोय का? हो येतोय सर, येतोय. येतोय सर. बोला. मानसशास्त्राची व्याख्या, वर्तन पद्धती, मानसशास्त्राच्या शाखा, परत वाढ विकास याच्यातील फरक, मर्यादा आणि विकासाची प्रक्रियाचे जे वैशिष्ट्ये, तिथपर्यंत आलो सर. काय वाढ आणि विकासातला काय फरक सांगितला होता सरांनी? काय समजलं तुम्हाला? वाढ संख्यात्मक असते
हम्म. विकास हा गुणात्मक असतो, वाढ मोजता येते, विकास मोजता येत नाही, असं सर. आणखी कुठली संकल्पना शिकलं? वाढ मर्यादित मानसशास्त्र असतो. वाढ मानसशास्त्राची व्याख्या काय मर्यादित असतो. समजली? मानसशास्त्राची व्याख्या काय समजली? मानसशास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्राची व्याख्या सर शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हम्म? आत्म्याचे शास्त्र अभ्यास करणारे शास्त्र हे अरिस्टॉटल यांनी सांगितले तर. आणि मॅकडिगलची व्याख्या आहे मनाचे अभ्यास करणारे शास्त्र. आणि विल्यम हुंटची शाखा आहे हे मानसशास्त्र व्याख्या ही भावना, त्याचा अनुभव, मानसिक क्रिया, वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र ओव्हरऑल. हम्म. सर वेगवेगळे व्याख्या त्या त्या शास्त्रज्ञांनी लिहिले ते अभ्यासले सर. बरं, तर तुमच्या माहितीप्रमाणे काय तुमची व्याख्या काय मानसशास्त्राची? मानवी वर्तन आणि मनाचा अभ्यास याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. समजावून सांगता येईल का? 2 वाजता. म्हणजे एखाद्या बालकाचा आपण बारकाईने त्याच्यावर अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र. बरं. त्याचा विकास कसा होतो म्हणजे त्याचे गुण आपण अभ्यासणे, समोरच्याला आपण समजून घेतणे. असं म्हणतो आपण की मानसशास्त्र आपले आपल्याला काय सांगतात? आपल्या ज्या भावना आहेत हा ते आपले विचार बनतात. आपले जे विचार आहेत ते आपली कृती बनते, आणि जी आपली कृती बनते ती आपली सवयी बनते, आणि तुमची सवयी तुमची जीवनशैली किंवा तुमची विचारशैली, तुमचा स्वभाव, तुमची कार्यपद्धती ठरवत असते. माझा कळतंय मी काय म्हणतोय ते? सहजभाव नावाची एक संकल्पना आहे मानसशास्त्रामध्ये. मानवी सहजभाव. कुठले कुठले सहजभाव आहेत? तर सहजभावामध्ये दुःख आहे, आनंद आहे, प्रेम आहे, उत्साह आहे, कंटाळा आहे, किळस आहे, शृंगार आहे, भावना सात्विकता आहे, क्रोध आहे. आणखी कुठले कुठले भाव असतात? मुताविळपणा आहे, निरसपणा आहे, निरसपणा आहे. तर हे सगळे काय आहे? सहज भाव आहे. याला आपण ह्युमन टेंडन्सी असं म्हणतो. काय म्हणतो? हॅलो, ह्युमन टेंडन्सी असं म्हणतो. म्हणजे एखादा माणूस आळशी आहे म्हणजे काय तो पापी आहे असं आहे का? एखादा माणूस क्रोधी आहे म्हणजे तो काही बिघडलेला आहे किंवा वेडा आहे असं आहे का? तर तसं ते अजिबात नाही. हे मानवी स्वभावाचे मुख्य लक्षण आहे. इट इज नॅचरल थिंग. हे निसर्गानंच दिलेलं आहे. एखादा माणूस क्रोधी असणं, एखादा माणूस आनंदी असणं, एखादा माणूस प्रेमळ असणं, एखादा माणूस सात्विक असणं, हे निसर्गानं दिलेलं हे त्या त्या व्यक्तीचे स्वरूप आहे. सगळ्यात माणसामध्ये या सगळ्या भावना असतात. म्हणजे कुठल्या भावना चांगल्या आणि कुठल्या भावना वाईट सांगता येऊ शकेल का? हॅलो, चांगल्या भावना कुठल्या आणि वाईट भावना कुठल्या? भावना सर त्या समोरच्या व्यक्तीच्या वर्तनावरून ठरत असतात. समोरचा व्यक्ती कसं वागतो त्यावरून ठरते. अजून काय म्हणणं? मोबाईल